Hello students, in this video we have to learn 6th chapter indices. In science or in maths or in astronomy, the power of 10 are especially useful in writing numbers in the decimal system. जेव्हा आपल्याला मोठमोठे नंबर्स लिहायचे असतात, तसा या ठिकाणी तुम्ही पाहत आहेत, तर हे मोठमोठे नंबर लिहित असताना हे आपण 10च्या पॉवर फॉर्ममध्ये लिहू शकतो. व्हेन रायटिंग अ व्हेरी लार्ज ऑर अ व्हेरी स्मॉल नंबर, इट इज एक्सप्रेस ॲज द प्रोडक्ट ऑफ डेसिमल फ्रॅक्शन विथ वन डिजिट इंटीजर अँड द पॉवर ऑफ 10. दिस इज नोन ॲज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ ए नंबर. तर यालाच काय म्हटलं जातं? स्टँडर्ड फॉर्म ऑफ अ नंबर म्हटलं जातं. जसं आपल्याला या ठिकाणी द डायमीटर ऑफ ऑक्सिजन ॲटम इज गिवन, ही जी आहे ती आपल्याला काय दिलेली आहे? डायमीटर ऑफ ए ऑक्सिजन ॲटम. आणि हे जे दिलेलं आहे आपल्याला डिस्टन्स अर्थ अँड मून, अर्थ आणि मूनमधलं डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे मीटरमध्ये. तर आपल्याला याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे, कारण इतकं मोठं वाचत असताना आपल्याला हे सर्व झिरो इतक्या मोठ्या प्लेसेस लक्षात राहत नाही. परंतु याला जर आपण शॉर्ट केलं तर त्याला आपण पटकन वाचू शकू. जसं आता याचा मी याला 10च्या पॉवरमध्ये लिहितो आहे. आता आपला डेसिमल पॉईंट जर आपल्याला दिसत नाही आहे तर तो काय असतो? या नंबरच्या एंडमध्ये असतो आणि या ठिकाणी आपल्याला डेसिमल फॉर्म दिसतो आहे. परंतु ज्यावेळी आपण हा डेसिमल फॉर्म कुठे नेतो? राईट टू लेफ्ट, तेव्हा आपला जो 10th पॉवर असेल तो कसा असतो? पॉझिटिव्ह राहतो. मग आता किती प्लेस आपण या डेसिमल पॉईंट सरकवत आहे पहा बरं. 1 2 3 4 5 6. हिअर 384 टू द पॉवर 10च्या फॉर्ममध्ये टू द पॉवर 6. हा नेहमी पॉझिटिव्ह राहील. केव्हा? जेव्हा तो कसा जाईल? राईट टू लेफ्ट. आणखी त्याला परत आपण दोन घर समोर सरकू. 1 2 3.84 टू द पॉवर 10 टू द इंटू 10 टू द पॉवर 6 मीटर. दिस इज द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड मून. हे आपल्याला वाचायला सुद्धा खूप इझी जाईल. आता आपण पाहतो आहे, जेव्हा राईट टू लेफ्ट गेला तेव्हा त्याचा इंडेक्स कसा राहिला? पॉझिटिव्ह राहिला. परंतु आता आपण लेफ्ट टू राईट जातो आहे तेव्हा त्याचा इंडेक्स निगेटिव्ह राहतो. तो कसा होईल पाहता. आता आपण किती डेसिमल प्लेस याला समोर सरकवत आहे पाहायचं आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. म्हणजेच याला आपण लिहित असताना 3.56 to the power 10 to the power -14, because we move decimal point from left to right. जेव्हा आपण कसं जाऊ? लेफ्ट टू राईट जाऊ तेव्हा आपला जो इंडेक्स असेल तो निगेटिव्ह राहील, आणि जेव्हा आपण राईट टू लेफ्ट जाऊ तेव्हा आपला इंडेक्स कसा असेल? पॉझिटिव्ह असेल. अशा पद्धतीने आपण मोठमोठे नंबर लिहू शकतो की जे आपण वाचताना आपल्याला खूप कठीण जातात. परंतु जर आपण त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिले तर निश्चितच ते आपल्याला लक्षात राहायला आणि लिहायलासुद्धा सोपे जाईल. नेक्स्ट टॉपिक इज फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ अ परफेक्ट स्क्वेअर. आपल्याला काही या ठिकाणी परफेक्ट स्क्वेअर दिलेले आहे, आपल्याला त्याचा काय काढायचा आहे? स्क्वेअर रूट काढायचा आहे. हिअर वी टेक अ सिम्पल एक्झाम्पल ऑफ practice set 30, that is problem number 1. Problem number first 625. We use vertical method to find the factors of 625. परंतु फॅक्टर पडत असताना असे फॅक्टर पडायचे की त्याची काय पडायला पाहिजे? पेअर पडायला पाहिजे. पेअर म्हणजे सेम. जसं आता याला 625 is not divisible by 2, 3, then we take 5. मी तुम्हाला सांगितलेलं आहे कोणते कोणते नंबर घ्यायचे आहे. 2 5 7 11. म्हणजे जे प्राईम नंबर्स आहेत त्या प्राईम नंबर्सनीच आपल्याला याला डिवाईड करायचं आहे. 5 1 जा 5, रिमेनिंग 1 1 2 12, 5 2 जा 10, रिमेनिंग 2 22 5 25, 5 5 जा 25. देन आता परत इथे 5च आला पाहिजे, म्हणजे ही अशी पेअर पडायला पाहिजे जेणेकरून आपल्याला स्क्वेअर रूट काढत असताना काय जाईल? इझी जाईल. देन 25 5 जा 125, देन 5 5 जा 25 अँड 5 1 जा 5.
write 625, sorry, therefore 625, that is 5 multiplied by 5 multiplied by 5 multiplied by 5, then make a pair. अशा पद्धतीने याची पेअर तयार करायची अँड राईट इट इन इंडेक्स फॉर्म, दॅट इज 1 नंबर फ्रॉम हियर अँड 1 नंबर फ्रॉम हियर, 5 इंटू 5, आता इंटू 5 इंटू 5. व्हेन बेस आर सेम, जेव्हा बेस सेम असतात आणि मधात मल्टिप्लिकेशनचं साईन असेल तेव्हा यांच्या इंडेक्सची काय होते, बेरीज, दॅट इज 5 इंटू 5 टू द पॉवर 2. देन टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, take square root on both side, that is under root of 625 is equals to under root of 5 into 5 to the power 2. Here square root and square is cancelled, that is under root square root of 625, that is 5 into 5 is equals to 25. In this way we can find square root of 625, that is 25. अशा पद्धतीने आपण स्क्वेअर रूट काढू शकतो. Then take another example. Here we can see another example. There is problem number 4, 4096. Write it in a division form. आता असा नंबर घ्यायचा, सिंपल नंबर, सुरुवात आपण आपल्या छोट्या नंबरपासूनच करायची आहे, दॅट इज 2. If 4096 is divisible by 2, yes, that is 2 1s are 2 2s are 4, 2 0 0, 2 4s are 8, 2 8s are 16, 2048. परत याची पेअर आता ही 2च असली पाहिजे अकॉर्डिंग टू द रूल, दॅट इज 1024. हिअर परत 2नीच भाग जातो याला, दॅट इज 2 5s are 10, 2 1s are 2, 2 2s are 4, 512. Then make a pair, 2 2s are 4, remaining 1, 1 1 11, 2 5s are 10, remaining 1, 1 2 12, 2 6s are 12. Then another 2, that is 128 2s are 256, 64 2s are 128, 32 2s are 64, 16 2s are 32, 8 2s are 16, 4 2s are 8, then 2 2s are 4, and here 2 1s are 2. अशा पद्धतीने आपल्याला पेअर मिळाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. Here we can write it as 4096 and 2 in a multiplication form, that is 2 2 2 2 2. How many times? 12 times. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. Then make a pair. How many pairs? 6 pairs of 2, that is 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2. यांच्या पेअर पाडून घ्यायच्या आणि प्रत्येक याच्यातला एक नंबर घेऊन यांचा इंडेक्स किती करून घ्यायचा, 2 करून घ्यायचा आहे. स्क्वेअर, देन टेक अ स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, that is square root 4096 and write the given index form in a under root form. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल आणि त्यानंतर यांचं मल्टिप्लिकेशन करून आपण काय काढू शकतो, त्याचा स्क्वेअर रूट काढू शकतो. दॅट इज अंडर रूट स्क्वेअर रूट ऑफ 4096 is 2 2s are 4, 4 2s are 8, 8 2s are 16, 16 2s are 32, 32 2s are 64. That's why square root of 4096 is 64. In this way we can solve all problems of practice set 30. Here
by C, extra portion given, that is स्क्वेअर रूट बाय डिव्हिजन मेथड. आता एक आपल्याला प्रॉब्लेम पाहायचा आहे. या ठिकाणी स्क्वेअर रूट बाय डिव्हिजन मेथड आपल्याला पाहायचं आहे. एक सिम्पल एक्झाम्पल घेऊ आपण, दॅट इज 19,321. यांच्या पेअर पाडून घ्यायच्या. पेअर कशा पाडायच्या? मूव्स फ्रॉम राईट टू लेफ्ट. राईट टू लेफ्ट आपल्याला जायचं आहे आणि याच्या पेअर्स पाडून घ्यायचे आहे. जसं पहिल्यांदा हे पहिल्या 2 नंबरची पेअर, ही सेकंड पेअर आणि ही थर्ड पेअर. 2-2 नंबरची पेअर पडायची आणि शेवटचा जो नंबर पेअर पडलेला असेल त्याला तसंच राहू द्यायचं आहे. राईट in a division form. (19,321) make a pair, that is pair are 21, 93 and 1. मग आता सगळ्यात आधी काय करायचं आहे, हा 1 जो दिसतोय, हा 1 परफेक्ट स्क्वेअर असेल कोणाचा तर ठीक आहे, किंवा त्यापेक्षा लहान नंबर घेऊन आपल्याला करायचं आहे. दॅट इज 1 1 आणि यांचं मल्टिप्लिकेशन कुठे लिहायचं? या ठिकाणी 1 1 जा 1 आणि यांची ॲडिशन कुठे लिहायची आहे? आपल्याला खाली लिहायची आहे. हा 1 आपण इथं लिहिला. 1 किती टाइम्स लिहायचा? 3 टाइम्स. 1 1 1 आणि यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला इथे लिहायचं. 1 1 जा 1, 1 - 1 0. त्यानंतर पुढची पेअर ही खाली घ्यायची आहे, ती आहे 93. आता या ठिकाणी असा नंबर ठेवायचा आहे की तो परफेक्ट 93 असला पाहिजे किंवा 93 पेक्षा खाली असला पाहिजे. परंतु हा जो नंबर आपण या ठिकाणी लिहिणार आहे तोच क्वोशंटमध्ये लिहायचा, या ठिकाणी लिहायचा आणि त्याचंच मल्टिप्लिकेशन करायचं. मग आपण आता सगळ्यात आधी घेऊन पाहू 1. जर आपण या ठिकाणी 1 घेतला तर हा होईल 21 1 जा 21. हा खूप छोटा नंबर होऊन जाईल. त्यानंतर आपण 2 घेऊन पाहू. 22 2 जा 44. हा सुद्धा छोटा होईल. मग आपण परत 3 घेऊन पाहू. 23 3 जा 69. 24 4 जा घेतला तो मोठा होईल, म्हणून आपण या ठिकाणी 3 लिहिणार आहे. या ठिकाणी सुद्धा 3 आणि या ठिकाणी सुद्धा 3. आता यांचं मल्टिप्लिकेशन 23 3 जा 69 आणि यांची ॲडिशन खाली लिहून घ्यायची आहे 26. आता या ठिकाणी यांचं सबट्रॅक्शन 13 - 9 दॅट इज 4 अँड 8 - 6 दॅट इज 2. देन आता ही जी शेवटची पेअर आहे ती शेवटची पेअरसुद्धा आपल्याला कुठे घेऊन यायची आहे? खाली घेऊन यायची आहे. दॅट इज 2421. मग आता या ठिकाणी असा नंबर ठेवायचा आहे आपल्याला की जेणेकरून हा जो शेवटची पेअर आहे हा परफेक्ट हाच नंबर आपल्याला या ठिकाणी मिळायला पाहिजे. दॅट इज 2421. मग आता सगळ्यात शेवटी 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 1 जे आन्सर येत असेल ते नंबर्स आपल्याला पाहायचे आहे. मग आता 1 1 जा 1. आपण जर 261 1 जा 1 केलं तर फक्त 2601च येईल. ते शक्य होणार नाही. मग 2 ठेवून पाहू आपण. 2 जर केला तर काय होईल? 2 2 जा 4, 3 3 जा 9, 4 4 जा 16, 5 5 जा 25. येत नाही आहे. मग आता आपण डायरेक्ट ठेवून पाहू या ठिकाणी 9 9 9 जा 81. मीन्स युनिट प्लेसवर काय येतो आहे 1. मग आता आपण इथे 9 ठेवून पाहू. या ठिकाणी जर 9 ठेवलं तर या ठिकाणी सुद्धा 9. देन राईट इट इन अ मल्टिप्लिकेशन फॉर्म. 9 9 जा 81 कॅरी 8. 9 6 जा 54 प्लस 8 दॅट इज 62 कॅरी 6. 9 2 जा 18 प्लस 6 24 दॅट इज 2421 अँड रिमाइंडर इज 0. म्हणजेच आपला जो क्वोशंट आहे तो किती राहील? 139. सॉरी, म्हणजेच तो काय झाला? याचा स्क्वेअर रूट. देअरफॉर वी कॅन राईट इट ॲज स्क्वेअर रूट ऑफ 19,321 इज 139. जो आपला क्वोशंट आलेला असेल तोच काय असेल? आपला स्क्वेअर रूट असेल. दिस इज द डिव्हिजन मेथड. अशा पद्धतीने आपण बाकीचे प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह करू शकू.